यांचा बाजीला पिकअप म्हणणं या ठिकाणी थोडं लागलेलं आहे. त्यांनी इथून सांगितलंय रस्त्यात आहे थोडं चुकून परत ऑब्जेक्शन घेऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी अगोदर इथून सांगितलेलं आहे. भाई आजचे रंगा बैलाचे मालक सागर उमराटकर फोर, चिट्टी बैलाचे मालक विक्रांत खुपसे. तर मित्रांनो आम्ही आता फ्रेश वगैरे झालो आहेत आणि पेडगावच्या मैदानासाठी निघालेलो आहेत. आता आपल्याला इथून शेडवरती जायचं आहे, म्हणजे विक्रांतच्या गोठ्यावरती, आणि तिथून आम्हाला बैल घेऊन पेडगावच्या मैदानापर्यंत घेऊन जायचं आहे. चला आता जाऊया. पहिला पटपट ये देखो, ही आहे विक्रांतची शेड. बघा बैल बघा किती विक्रांतचे आहेत. यात विक्रांतचे बैल बघा. विक्रांत तुझी कुठली बैल आहे त्याच्यात? हे सगळे. हा कोणता? पिस्टन. पिस्टन भाई. हा बघ खतरनाक बघ. नक्की पोचतोय भाई. पिस्टन बघ पिस्टन. अरे हा वाघ येतो भाई इकडं. हा पिस्टन आहे. हा पिस्टन. हा कोणता? रगील. रगील. शिट्टी. शिट्टी. मल्हार. मल्हार. हरण्या. कोण? हरण्या. 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 लक्ष. लक्ष. पलीकडे शंभू. बघा केवढा हा सगळा मला विक्रांतचा मला आहे हा पुरा. आणि हे त्यांची शेड बैलांसाठी खास बांधलेली. बघा केवढा मोठा आहे. खाली मॅट वगैरे टाकलेलं आहे बघा. खतरनाक गोठा आहे. चला आता डायरेक्ट इथून मैदानावर. हा भाई 50व्या गटात पळणार आहे. बैलाचे मालक. मारे इकडे बघ. हा तिथे गाठ मारून दे. मित्रांनो हे बघा पुसेगावचं मैदान पुरं भरलंय कसं कच्च. या मैदानाचा 25 सुद्धा आणि 25 मध्ये लढत चालू झाली. जनतेच्या मनातला हिंद केसरी पेडगाव मैदान आणि या मैदानाचा क्रमांक 25 पळतोय आणि 25 मध्ये लढत चालू आहे. सुंदर अशा गाड्या बदल सुंदर गाड्यांच्या सुंदर अशी काटाकीर लढत आहे. कोण होणार बाजी कोण होणार 25वा गट विजेता. अतिशय सुंदर. या ठिकाणी ज्याच्यामध्ये शक्ती आहे त्याचबरोबर महत्वाची सहनशक्ती आणि वेग आणि आक्रमकता आहे. या 4 परिपूर्ण गुणांनी तयार असलेल्या
शिवरावर बारामतीकरांनी घडी क्रमांक 23 मध्ये सुंदर अशी गाडी पळवली. ठीक आहे, बघ टायगर आणि पिस्तूलची त्यामध्ये ड्रायव्हरसाठी 500 रुपये इनाम आहे. तिथं अवंतिका फील्डचे सर्व अधिकारी वर्ग आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. सलग 2 दिवस जो बैल मालक या ठिकाणी फायनलसाठी पात्र होणार आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी टू व्हीलरचं बक्षीस आयोजित केलेलं आहे. अवंतिका फील्ड पुणेकरांनी महाराष्ट्राचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि या मैदानासाठी लक्षात घेते सलग 2 गाडी आपण स्टेजच्या पाठीमागे इथे पावसाळ्यात बसल्या करता त्या स्टेजच्या 29 मध्ये सुंदर अशी गाडी पाळी राजीव बघुसे जगताप गाडीचे आमचे जॉकी विक्रांत खुपसे भाऊ इथे बघा तिथे सडी पकडून आहेत. काय म्हणताय तुम्ही पळवणार ड्रायव्हर आपण स्वतः हो का? हा घरच्या बैलाला मीच असतो ड्रायव्हर, दुसरा बसवत नाही. मित्रांनो 4 वाजलेत आणि सेमीफायनल सुरू होणार आहे. आणि बघा किती उन्हात बसलो इथं. चैतन्य राजकुमार कदम पाठीमागे गर्दी बघा किती आहे. आणि चैतन्य बाळासू कदम आपल्याला इथं शोधताय तिथं स्टेज जोडूया. हा पाठीमागे गर्दी आहे का सांगितलं. अजून काय आणि बैलगाडी मला सेमीच्या लक्षात घ्या.
सेमी पास आल्यानंतर पुढील मटक येतोय आणि जर नाही का तर या ठिकाणी सीताराम यात्रा होईल आणि ग्रामस्थ मंडळ शेगाव यांच्या वतीनं हे 1 लाख रुपये ऑफर नाही आठवत ज्या फायनल गाडी असतील त्यांच्यामध्ये समान वाहतूक केली जाते. 2 मिनिटं पाहिजे. मोहिते सहर्ष स्वागत आहे. गणेशराव हा महाराष्ट्र तुमच्याचे समुद्र एक मिनिट ऐका की राहू ड्रोन होता का नाही सकाळी तो ड्रोन आयोजकांनी त्या पब्लिक वरती ठेवायला सांगितलं तेवढं सांगा तुम्ही त्या ड्रोनवाल्याला हा ड्रोनवाले तेवढा ड्रोन आहे तो टेकडीपाशी तिथं ठेवायचा आहे कोण दगड वगैरे मारते त्या दिसत सगळं बोला सचिन शेठ हा आणि लक्षात घ्या हॉटेलकरांचा पाखऱ्या हॅलो गाईज, आम्ही आलो पेडगाव मैदानासाठी आता सागरमुगा बसलेले आहे तिथे रंगाबाईलाचे मालक फेस पडलेला आहे आता सकाळपासून फिरून बैल काय त्यांना धरता आला नाही त्यामुळे ते 2 वेळा पडलेत तरी पण त्यांना म्हणलं जाऊन द्या त्यांचा पहिला दिवस आहे मैदानावरती समजून घेतलेला आहे तर असं आता सध्या मैदान चालू आहे इकडे तर आता शेवटचा फेरा म्हणजे फायनलचा फेरा इथे पळणार आहे ठीक आहे कोण बोलला ते दाखवून आताचे होस्ट बघा इकडे विक्रांत खूपसे गाडी मालक या भाजी आणि व्यापूरकरांच्या वागण्या बैलगाडी माणसाला
आपल्या टीमला पण सांगा 100 फुटा उभं राहायला